अजित पवार बारामती हॉस्टेलमधून निघून जिजाई बंगल्यावर गेल्याची चर्चा आता समोर येते। अजित पवार बारामती हॉस्टेलमधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्यामध्ये असल्याची आता पाहायला मिळते। अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता अजित पवार एकटे रवाना झाले। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी अजित पवार यांची गाडी ही जिजाई बंगल्यावर पाहायला मिळते। त्यामुळे अजित पवार सुद्धा या ठिकाणी या बंगल्यावरच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अजित पवार बारामती हॉस्टेलमधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी या ठिकाणी जिजाई बंगल्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता अजित पवार एकटे रवाना झाल्याने ते कुठे गेले असा प्रश्न उपस्थित झाला होता। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, आपण पाहतोय अजित पवार हे बारामती हॉस्टेलमधून अचानक निघाले, मात्र आता त्यांची गाडी जिजाई बंगल्यावर पाहायला मिळते। नक्कीच, आणि अजित पवार यांच्या सोबत अमोल कोल्हे यांची एक बैठक पार पडलेली आहे। आपल्या दृश्यांमध्ये सुद्धा अमोल कोल्हे यांची गाडी ही जिजाई बंगल्यातून बाहेर येताना दिसलेली आहे आणि त्यामुळे बारामती हॉस्टेलमधून निघालेले अजित पवार हे याच जिजाई बंगल्यामध्ये आलेले होते आणि त्यांची अमोल कोल्हे यांच्यासोबत बैठक झालेली आहे। अमोल कोल्हे आपण पाहतोय की ज्यांच्यावर पिंपरी चिंचवडची जबाबदारी शरद पवारांनी दिलेली आहे। पिंपरी चिंचवडचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये। काल काही जागांवरती दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नाराजी व्यक्त झालेली होती। योगेश बहल जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवडचे, ते सुद्धा नाराज झालेले होते आणि त्यानंतर काल रात्री उशिरा अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये गेलेले होते। काही राजकीय खलबत सुद्धा त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर आज सकाळी अमोल कोल्हे हे याच जिजाई बंगल्यामध्ये अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले होते। अतिशय गुप्तता खरं तर अजित पवार यांनी यामध्ये पाळलेली दिसते, कारण बारामती हॉस्टेलमधून निघाल्यानंतर अजित पवार हे कोणताही ताफा न घेता याच जिजाई बंगल्यामध्ये पोहोचले आणि त्यांच्यासोबत अमोल कोल्हे हे होते हे आता समोर आलेलं आहे आणि दोघांमध्ये जवळपास आता अर्धा तासांची चर्चा ती सुद्धा झालेली आहे आणि या दोघांच्या बैठकीमध्ये खरंच जो तिढा पिंपरी चिंचवडचा होता तो सुटलेला आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर पुण्याचा सुद्धा तिढा खरं तर आहे। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये कोणत्या चिन्हावर लढायचं याबाबतचा संभ्रम आहे। कालही जी बैठक झालेली होती ती सकारात्मक झालेली नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ज्या जागा हव्या आहेत तितक्या जागा सुद्धा अजित पवार देत नाहीये, त्यामुळे कालची चर्चा ही दोन्ही पक्षातली फिसकटलेली होती। त्यानंतर रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही सहभागी झालेली होती आणि त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युत्या होणार का नाही हा प्रश्न उपस्थित झालेला होता। त्यानंतर आज सकाळी अजित पवार हे बारामती मधून निघून आता आपण पाहतोय की ते या इकडून अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी या ठिकाणी खरं तर आलेले होते आणि आता दोघांमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडचा तिढा हा खरं तर दोन्ही राष्ट्रवादी मधला सुटलेला आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। पण सर्वात महत्वाची बातमी म्हणजे दुसऱ्यांदा अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवडचा तिढा सुटलेला आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। पण अतिशय महत्वाची बातमी की याच जिजाई बंगल्यामध्ये सध्या अजित पवार आहेत। बारामती हॉस्टेलवरून अजित पवार कोणताही ताफा न घेता खरं तर निघालेले होते आणि त्यामुळे ते नेमके कुठे गेलेले आहेत असा प्रश्न उपस्थित झालेला होता। पण अजित पवार आता सध्या या जिजाई बंगल्यामध्ये आहेत आणि काही वेळापूर्वीच खासदार अमोल कोल्हे या जिजाई बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत। दोघांमध्ये अर्धा तासांची चर्चा झालेली आहे आणि नेमकी काय चर्चा झालेली आहे, तिढा सुटलेला आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता विचारण्यात येतोय। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।